तर हाय फ्रेंड्स, नवीन ब्लॉग मध्ये परत एक वेळेस स्वागत आहे तुमचं. तर फ्रेंड्स, मला आहे ना आजचा ब्लॉग थोडासा कन्फ्युजन होता की कुठला ब्लॉग घेऊ, मी कुठला घेऊ. कारण की मला दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. परत दोन्ही पण गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिले मी एका काम करते, वेगवेगळे ब्लॉग बनवण्यापेक्षा मी दोन्ही गोष्टी ह्या एकाच ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगून देते. पहिली गोष्ट म्हणजे की मला म्हणजे असं कमेंट बॉक्समध्ये कोण कमेंट नाही केली कुणी, पण हा मला पर्सनली मेसेज करतात व्हॉट्सअपला, माझ्या मैत्रिणी असो की माझ्या कोणी 2-3 ओळखीचे लोक आहेत जे मला बोलले की स्किन केअर वरून तुझा व्हिडिओ बनव, एक ब्लॉग बनव. तर स्किन केअर वगैरे त्यांना माहिती करून घ्यायची माझीवाली. आणि हे माझे फ्रेंड्स पण आहेत आणि थोडं ओळखीचे पण आहेत, जवळचे लोक पण आहेत. तर त्यांना मला एक सांगायचंय, मला व्हॉट्सअपला मेसेज करण्यापेक्षा किंवा व्हॉट्सअपला विचारण्यापेक्षा जर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये केलं असतं, युट्यूबला टेक्स्ट कमेंट, तर जास्त आनंद झाला असता. नेक्स्ट टाइम काही विचारायचं असेल ना तर कमेंटमध्ये करा. कारण की चांगलं वाटतं ना, दोन लोकांना पण पडलेला प्रश्न असतो तो. पण काही लोक विचारत नाही, मग काही लोक फक्त लाईक करून देतात त्याच्यावर, आणि मलाही छान वाटतं. तर मग मी आज तुम्हाला माझ्या स्किन केअर बद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर माझी स्किन केअर तुम्ही बघू शकतात. तर याच्यासाठी मी काय मेहनत करते ना, तर आता काय सांगू तुम्हाला. खूप एवढी खतरनाक मेहनत करते ना, तुम्हाला सांगू पण नाही शकत. कारण की आपली ही स्किन आहे ना, हिला खूप जपायला पाहिजे, व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. कारण की देवाने देण दिली ना आपल्याला, ती देणगीचा चांगला वापर केला पाहिजे, चांगलं ठेवायला पाहिजे, चांगलं म्हणजे चांगल्या लोकांना दिसायला पाहिजे. खूप काळजी घेते मी या स्किन केअरची. तर सुरुवात करते मी तुम्हाला, मी कशी काळजी घेते मी तुम्हाला सांगते. पहिल्या सुरुवातीला म्हणजे माझा जो हा कलर तुम्हाला उजट दिसत असेल ना, तर याचं रिझन म्हणजे स्किन केअर पेक्षा कॅमेरा आहे, मी नाही. मी कुठलंच प्रॉडक्ट वापरत नाही, स्किन केअर वगैरे मी काहीच करत नाही. सिरियसली मी स्किन केअर वगैरे काही करत नाही, कारण की मला त्यातलं नॉलेजच नाही. सिरम असतं, सनस्क्रीन असतं, त्याच्यानंतर काय असतं, मॉइश्चरायझर असतं, अजून काय असतं, बरंच काही काही असतं. मला ना मेकअप आणि स्किन केअर बद्दल तर मला काहीच नॉलेज नाही, काहीच आयडिया नाही, काय वापरायला पाहिजे, काही नाही, काही तेच. कारण की मी स्किन केअर करत नाही, मीच काही माझ्या फॅमिलीत कुणी स्किन करत नाही. ही जी नॅचरल फेस आहे तो देवाने दिलाय तसाच आहे. फक्त एवढ्या 3-4 गोष्टी मी याच्यावर अप्लाय करते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवून देते. सगळ्यात माझ्या म्हणजे मी जशी 9वी किंवा 10वीला गेली ना, तेव्हापासून मी एकच प्रॉडक्ट यूज करते माझ्या फेससाठी. आणि त्याच्यानंतर मी बदलवलं पण नाही, आणि कधी बदलवायचं मला वाटलं पण नाही की मी हे यूज सोडून किंवा काहीतरी दुसरं यूज करायला पाहिजे. 9वी-10वी पासून मी एकच प्रोडक्ट यूज करते, ते म्हणजे आपण खूप जाहिराती बघितल्या असतील टीव्हीवर सगळ्यात आधी. हे बघा, फेअर अँड लवली क्रीम. हे माझं एक रिझन आहे स्किन केअरचं, बाकी काही नाही. ना मी सनस्क्रीन वापरते, नाही मी सिरम वापरते, आणि नाही मी काहीतरी मॉइश्चरायझर वगैरे काहीच नाही वापरत. हे आहे माझं वालं फेअर अँड लवली क्रीम. दुसरी गोष्ट, ही एक टिकली जी आपली नॉर्मल टिकलीची डब्बी आहे, आणि ही मला खूप आवडते. थांबा, कॉल आला फ्रेंड्स, तर मध्येच कॉल आला होता. तर चला मी कंटिन्यू करते. तर मी पोहोचली होती टिकलीपर्यंत. टिकली हे माझं रेग्युलर टिकली मी छोटे वापरते. मला बरेच लोक बोलतात की मोठी वापरायला पाहिजे, तर काय माहिती, छोटी आवडते जास्त. तर आणि खूप आवडते. आणि तिसरी गोष्ट ही, जे मेरा पति मेरा देवता है उनके लिए एक सिंदूर पेन्सिल. मी नॉर्मली हे होट लाल लाल करायला लिपस्टिक वापरते, बाकी काही नाही. हे 4 गोष्टी शिवाय मी काहीच लावत नाही तोंडाला, फक्त हे 4 गोष्टी. अरे हे राहिलं मेन, हे बघा, हे 4 गोष्टी. आज आहे ना माझा ट्रायपॉड आहे ना, मी चिकूच्या बर्थडे साठी तिकडे देऊन आलेली, तर तो तिकडेच राहिला. ओ बाबा, खाली जाईल तर डायरेक्ट खालीच जाईल. तर मला हाताने धरावं लागतं, नाही तर ट्रायपॉड राहिलं असतं तर बरं मला व्यवस्थित दाखवता आलं असतं. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर स्किन केअर वगैरे यूज करत असणार ना, सिरम असेल, सनस्क्रीन असेल, तर ते थोडं चांगल्या कंपनीची किंवा चांगले प्रोडक्ट यूज करा. मी तर करत नाही बाबा, मला आवडतच नाही. हे माझं जे आहे ते आहे, नॅचरल आहे,
कारण की बरेच जणांना वाटतं की मी स्किन केअर वगैरे करते, कारण की माझा फेस थोडा ग्लो वागला दिसतो त्यांना. तर हे सन जो नॅचरल लाईट आहे ना, तो लाईटमुळे माझं स्किन आता तुम्हाला ब्राईट दिसत असेल, उजेडमुळे माझं कॅमेऱ्यामुळे माझा चांगला चेहरा दिसत असेल आणि मी पण चांगली काळजी घेते. पण हे शूट मी जर रात्री केलं असतं ना, तर माझा चेहरा पूर्ण डल दिसतो, कारण की हा कॅमेरा रात्रीला व्यवस्थित नाहीये, फक्त दिवसासाठी चांगला आहे, रात्रीला व्यवस्थित वर्क करत नाही, पूर्ण असं ब्लर करतो किंवा लाईटवर जास्त फोकस करतो, त्याच्यामुळे ते रिफ्लेक्शन वगैरे येतं, व्यवस्थित उजेड वगैरे येत नाही. आणि एक सांगायचं होतं मला आहे ना, आयुष्यभर आयुष्यभर म्हणजे मी 25 वर्षाची झाली, 25 वर्षात मला एवढे पिंपल्स नाही झाले जेवढे मला हे 25 दिवसात एवढे झाले. ते बघा, हे 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 एवढे पूर्ण, आणि पूर्ण चेहरा भरत चालला होता. आता थोडं कमी झालेलं आहे इकडे पण. तर तरीही मी काहीच नाही यूज करत. मला बरेच जण बोलले की सिरम वगैरे यूज कर, काहीतरी असं तसं. नाही करायचं, कशाला, झाल्यात आपोआप जाते. फक्त हात लावला ना तर डाग पडतो. आता मी इथं हात लावला तर डाग पडला. आता मी बाकी ठिकाणी हात नाही लावते तर ते आपोआप व्यवस्थित होऊन जातं क्लिअर. आणि मी काजळ पण यूज करते, मला काजळ पण खूप आवडतं. बस एवढ्याच गोष्टी माझा रेग्युलर यूज. माझं फंक्शन असो, लग्न असो किंवा रेग्युलर राहणं असो, तर माझी ही तयारी असते. याच्याहून मी जास्त काहीच लावत नाही. कधीतरी आयलायनर लावते फक्त, इच्छा झाली तर. आणि राहिली, मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार होती, अजून एक गोष्ट करायची होती. मी तुम्हाला सांगितलं हे स्किन केअर बद्दल तर झालं आपली गोष्ट. भोपडी ओढते माझीवाली. तर पाहुणे येणार आहेत ना, तर स्किन केअर बद्दल झालं आपलं. राहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट. तर दुसरी गोष्ट अशी रिव्हील करायची होती. तर आज आहे 24 तारीख आणि अजून 4 दिवसात आम्ही फिरायला चाललोय. कुठे चाललोय ते तुम्हाला नंतर सांगेल, किंवा सांगून देऊ का आता. पहिली ही गोष्ट सांगते, आम्ही फिरायला कोण कोण चाललोय. तर माझ्या माहेरकडची फॅमिली आणि मी, म्हणजे माझी इथली फॅमिली. आम्ही ना हे जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून प्लॅन करत होतो की जायचंय जायचंय जायचंय. पण माझ्या मम्मीचा पायाचा प्रॉब्लेम आहे थोडा, तिच्या गुडघ्याच्या वाट्या वगैरे सरकल्या, तर तिचा थोडा ऍक्सिडेंट सारखं झालं. तर मग ते गोष्टी टाळत टाळत राहिल्या. मी लग्न पण नव्हतं माझं झालेलं, तर तेव्हापासून प्लॅन चालू होता आमचा की फिरायला जायचं दोघं फॅमिली मिळून. ते टाळतच होते, राहिलंच होतं. कारण की मम्मीचा पायाचा प्रॉब्लेम आहे, तर मम्मीला चालणं शक्यच नाही. आता पण आम्ही निघालोय, म्हणजे निघतोय 28 तारखेला, 28 नाही 29 तारखेला निघतोय आम्ही रात्रीला. तर माहिती नाही मम्मीची कंडिशन कशी होणार आहे, किती चालणार आहे. पण बऱ्यापैकी फरक आहे पहिल्या पायांमध्ये आणि आताच्या पायांमध्ये. म्हणजे ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार. पाय तेच फरक, म्हणजे फरक आहे. आता थोडासा त्रास कमी झालेला आहे, पहिले खूप त्रास होत होता. तर मग आम्ही आता निघालोय. त्याचं रिझन म्हणजे आता लाईफ एन्जॉय करून घ्या, बस झाली. कारण अजून काही ना काही होत राहील, काही ना काही अडथळे येतात, त्याच्यामुळे ते राहून जातं. तर आम्ही निघालोय आता. तर आम्ही जातोय कोल्हापूर महालक्ष्मीला भेटायला, त्यांचं दर्शनाला. आणि त्याच्यानंतर विशालगड, पन्हाळागड, बरेच ठिकाणी काही जायचंय. तर अजून बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेलच. आता मी या गोष्टी रिव्हील केल्या आहेत. तर आता पुढचा एवढंच. आता मी ब्लॉग एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं, मला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती फ्रेंड्स. तर आम्ही फक्त 4च दिवस बाकी, पूर्ण शॉपिंग वगैरे सगळं बाकी. तर ते सगळं आता धावपळ होणार आहे. तर चला, मला ना थोडं अर्जंट फोन येत आहे. मी आता ब्लॉग एंड करते इथं आणि निघते, मला ज्या कामासाठी जायचं तिकडे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया, बाय बाय.